नमस्कार, माझं नाव सायली गुंजाळ. मी वेलनेस ॲडवायझर म्हणून काम करते. आज तुमच्यासाठी एक छोटीशी टिप्स घेऊन आलेली आहे. कदाचित हे सगळ्यांना माहितीच आहे. मी जी काही टिप्स घेऊन आली ती काही वेगळी काही माहिती नाही जी तुम्हाला माहीत नसणार आहे अशी. फक्त त्याच्यावरती तुम्ही काही ऑप्शन नाही घेते किंवा ॲक्शन नाही घेते. तर ती ॲक्शन घेण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देते. तर आजच्या काळामध्ये आपण शेतीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये केमिकल फवारण्या करतोय, केमिकल औषधं टाकतोय, एवढंच की गळीत चांगलं निघलं पाहिजे त्यासाठी, बरोबर. तर आज मी तुम्हाला सांगते की ऑप्शन खूप आहेत शोधले तर. आम्ही गेल्या काही वर्षापासून ऑर्गॅनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत. तर आम्हाला एक खूप छान रिझल्ट बघायला भेटला ह्या वर्षी, कारण की ह्या वर्षीचं वातावरण खूप खराब झालेलं आहे कांद्यासाठी, बरोबर. तर कांद्यासाठी ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची शेतं रोटारून टाकली. त्याचं कारण असं की हे जे बदलतं वातावरण आहे, त्या बदलत्या वातावरणाचा जो कांद्यावरती प्रभाव पडतो, त्या प्रभावामुळं आज कांद्यावरती असं नुकसान होतंय की कांदा मुळापासून झडतोय. लावलाय, लागवडी केल्यात कांद्याच्या आणि 10 ते 15 दिवसामध्ये बघायला भेटतं की कांदा खराब झालाय. आता जस्ट आम्ही काढले होते बरं का, बट आहे का एखादा कांदा दाखवायला उपटलेला? ही तर पाठीमागे हा जो कांदा आहे, तर हे लागवड केल्यापासून 10 दिवसा ते 15 दिवसानंतरचा हा इफेक्ट आहे शेतामध्ये झालेला. तर हे कांदे असे खालून सडतायत. तर याच्यासाठी आम्ही एक खूप छान रिझल्ट दिलाय. तो रिझल्ट म्हणजे असा की हा प्रॉब्लेम सगळीकडे झालाय. आम्ही मान्य करतो की आम्ही देवणपासून जिथं ट्रीटमेंट दिली आहे तिथे पण हा प्रॉब्लेम झालाय. तर ह्या प्रॉब्लेमवरती आम्ही एक असा रिझल्ट पाहिला की बाकीच्या कंपॅरिझनमध्ये, म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या कंपॅरिझनमध्ये ह्या प्लॉटचं कंपॅरिझन केलं तर आम्हाला तो जो प्रॉब्लेम आहे सडलेला, तो प्रॉब्लेम इथे फक्त आम्हाला जास्तीत जास्त बरं का, ते पण 10% पाहायला बघायला भेटलाय. आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला भेटलं. म्हणजे वाफेच्या वाफे बसले ते अक्षरशः. त्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांनी इव्हन शेती पण रोटारून टाकली आहे. तर एवढा मोठा नुकसान शेतकऱ्यांचं आज झालेलं आहे. तर ह्याच्यावरती आम्ही केमिकल फ्री प्रोडक्ट वापरल्यामुळे आम्हाला त्याचा खूप छान रिझल्ट भेटलाय. तर तो रिझल्ट तुम्ही पण पाहू शकता. येत्या काळात अजून बेस्ट रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतील. तर केमिकल सोडून ऑर्गॅनिकच्या दिशेने ॲटलिस्ट वळा, तुम्हाला थोडे तरी रिझल्ट बघायला भेटतील. हा आजचा माझा संदेश आहे. थँक्यू सो मच.